डेडलाईन संपली, आता वाढणार नाही. करार करा किंवा किंमत मोजा, असा थेट इशारा अमेरिकेनं इराणला दिलाय. हॉर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी इराणला दिलेली मुदत संपली आहे आणि आता ती वाढवली जाणार नाही. इराणनं करार नाही केला तर त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. अमेरिकेनं ठरवलं तर संपूर्ण इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ही कारवाई उद्या रात्री म्हणजे मंगळवारी सुद्धा होऊ शकते, अशी थेट धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली आहे. सोमवारी रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, हे युद्ध अमेरिकेच्या इच्छेनुसार लढलं जात आहे आणि अमेरिकन सैन्याकडे अगदी कमी वेळात मोठं नुकसान करण्याची ताकद आहे. ट्रम्प यांनी इराणमध्ये अडकलेल्या आपल्या पायलटला वाचवण्यासाठी राबवण्यात आलेल्या लष्करी कारवाईचंही कौतुक केलं. त्यांनी या मोहिमेला ऐतिहासिक आणि अमेरिकन सैन्यासाठी एक मोठं यश असल्याचं सांगितलं. इराणमध्ये अडकलेल्या अमेरिकन पायलटला वाचवण्यासाठी अमेरिकेनं तब्बल 155 लष्करी विमानांचा वापर केल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली. या मोठ्या मोहिमेत 4 बॉम्बर, 64 लढाऊ विमानं, 48 इंधन पुरवठा करणारी टँकर विमानं आणि 13 बचाव विमानं सहभागी झाली होती. दरम्यान 45 दिवसांसाठी युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव यावेळी इजिप्त, पाकिस्तान आणि तुर्कीनं रविवारी दोनही देशांच्या अधिकाऱ्यांना पाठवला होता. या प्रस्तावावर आम्ही मध्यस्थांमार्फत उत्तर तयार करत असून अमेरिका आणि इस्रायलशी कोणतीही थेट चर्चा आम्ही करणार नाही, असा पवित्रा इराणनं घेतलाय. आमचं राजकीय नेतृत्व जोपर्यंत युद्ध चालू ठेवण्याच्या मनस्थितीत आहे तोपर्यंत युद्ध सुरूच राहील, असं इराणनं म्हटलंय. आणि याचवेळी इराणनं 10 अटी सुद्धा ठेवल्यात. यामध्ये अमेरिका आणि इस्रायलनं तात्काळ हल्ले थांबवावेत, भविष्यात हल्ले पुन्हा होणार नाहीत याची हमी द्यावी, कायमस्वरूपी तोडगा काढावा, प्रदेशातील स्थैर्य बिघडवणाऱ्या कारवाया थांबवा, पायाभूत सुविधांवरील हल्ले थांबवावेत, समुद्री मार्ग सुरक्षित आणि खुले ठेवा, पश्चिम आशियातील देशांनी प्रादेशिक सुरक्षा फ्रेमवर्क तयार करावं, यात बाहेरील हस्तक्षेप नसावा, अणु कार्यक्रमात पारदर्शकता ठेवू पण शांततेच्या मार्गानं, युद्धातील नुकसानीची भरपाई द्यावी, या 10 अटी अमेरिका आणि इस्रायल समोर इराणनं ठेवल्यात. खरं तर अमेरिकेनं आतापर्यंत इराणमधील 13,000हून अधिक ठिकाणांवर हल्ले केले आहेत. गेल्या 37 दिवसात अमेरिकन लष्करानं इराणच्या आकाशात 10,000हून अधिक युद्ध उड्डाणं केली आहेत, अशी माहिती सुद्धा ट्रम्प यांनी दिली. दरम्यान अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनी सुद्धा धमकीवजा इशारा दिलाय. ते म्हणालेत, युद्ध सुरू झाल्यापासूनच्या इतर कोणत्याही दिवसाच्या तुलनेत आज म्हणजेच मंगळवार आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी हल्ले आणखी तीव्र करण्याची आमची योजना आहे आणि यानंतर इराण समोर पर्याय नसेल, अशी धमकी अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांनी दिली आहे. दरम्यान यावेळी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचे गुप्तचर प्रमुख माजिद खादेमी आणि कुड्स फोर्सच्या युनिट 480चे कमांडर असगर बाकरी यांना सोमवारी एका हल्ल्यात ठार मारण्यात आलं. इराणच्या सरकारी माध्यमांनी ही माहिती दिली. खादेमी आणि बाकरी यांच्या हत्येची जबाबदारी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी स्वीकारत त्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे. एकंदरीतच या चर्चा सुरू असताना हे हल्ले इराणकडून इस्रायलवर आणि अमेरिकन तळांवर आणि अमेरिका इस्रायलकडून इराणवर हे हल्ले अजूनही सुरूच आहेत आणि त्यामुळं अमेरिकेचा इशारा इराण किती गांभीर्यानं घेत आहे आणि इराणच्या किती अटी अमेरिका मान्य करते आणि युद्ध थांबण्याची शक्यता किती आहे हे येणारा काळच सांगेल. पण तुम्हाला याविषयी काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.